शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण मिळालंय। उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टाने हे आमंत्रण पाठवण्यात आलंय। मात्र उद्धव ठाकरे हे या सोहळ्याला 22 जानेवारीला उपस्थित राहणार नाहीत असं त्यांनी आधीच जाहीर केलं। ठाकरे 22 जानेवारीला नाशिकमध्ये शिवसेना राज्यस्तरीय अधिवेशनात असणार आहेत। नाशिकमध्ये काळाराम मंदिरात ते पूजन करणार आहेत। स्पीड पोस्टाने अयोध्येच्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची पत्रिका उद्धव ठाकरे यांना मिळालेली आहे, पाठवण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण हे आता मिळालेलं आहे। पण उद्धव ठाकरे अयोध्येत त्या दिवशी उपस्थित राहणार नाहीयेत, तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील आणि काळाराम मंदिरात ते रामाची पूजा अर्चना करून आरती करणार आहेत। या सगळ्या कार्यक्रमाची घोषणा त्यांनी यापूर्वीच केलेली होती। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, वेदांत माझा आवाज पोहोचतो तुझ्यापर्यंत? सौरभ, ज्या प्रकारे आपण बघितलं की जे सर्व पक्ष प्रमुख आहेत त्यासोबतच जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना या सगळ्या सोहळ्याचं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं होतं। त्यामध्ये आता उद्धव ठाकरेंना सुद्धा ज्या प्रकारे आपण आधी सुद्धा बातमी दिली होती की कुरिअरद्वारे हे निमंत्रण येणार आहे आणि तशाच प्रकारची निमंत्रण पत्रिका ही कुरिअरद्वारे उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याची माहिती आहे आणि तशा प्रकारचं निमंत्रण अधिकृतरित्या आता उद्धव ठाकरेंना पोहोचल्याचं कळतंय। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जरी निमंत्रण मिळालं असलं तरी उद्धव ठाकरे यांचा पूर्वनियोजित नाशिक दौरा आहे। नाशिकमध्ये सभा सुद्धा होणार आहे आणि काळाराम मंदिरामध्ये महाआरती सुद्धा होणार आहे। त्यामुळे निमंत्रण जरी मिळालेलं असलं तरी नियोजित दौऱ्यामुळे उद्धव ठाकरे हे 22 आणि 23 तारखेदरम्यान नाशिक इथे असणार आहेत। सौरभ, ठीक आहे वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।